ब्रँड हा शब्द बाजारपेठेतल्या उत्पादनाला वापरला जातो असं नीलम गोरे म्हणतात। ठाकरे ब्रँड या शब्दावर नीलम गोरेंची खोचक टीका। ठाकरे ब्रँडची प्रचिती जी आहे ते अजून कायम आहे। येत्या काळात अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते मनसे असतील किंवा पेनची शिवसेना असेल त्यांच्या नेत्यांकडनं येताना पाहतो। मला असं वाटतं की त्यांच्यावर काही मी भाष्य करणार नाही। त्यांचा जो आनंदाचा उद्याचा दिवस आहे तेवढा आनंद त्यांनी जरूर साजरा करावा। पण मुळामध्ये ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो। राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं। त्यामुळे काही गोष्टींची उत्तरं काळ देईल, परंतु माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची मोहर विधानसभेत ज्या प्रकारे 60 आमदार निवडून आणून व्यक्त केलेली आहे त्याला विरोध करणं म्हणजे कुठेतरी मराठी जनतेचा विश्वास जो आहे तो चुकीचा होता असं म्हटल्यासारखं होईल, याची जाणीव त्यांनी ठेवावी। आता अलीकडे सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतोय, विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे। ठाकरे ब्रँड संपवून दिला जाणार नाही वगैरे वगैरे अशी स्टेटमेंट्स होत आहेत। त्यावर नीलम गोरेंचं असं म्हणणं बाजारातल्या वस्तूंचा बघा असं आहे की ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्याच दिवशी यांच्या ब्रँडचा बँड वाजला आणि म्हणून आता काही ब्रँड नाही राहिलेला आहे। आता जोही आहे तो बँड झालेला आहे। म्हणून मला असं वाटत नाही याचा खूप काही फरक